टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पानं विराट कोहलीला कसोटी निवृत्तीचा पुनर्विचार करण्याची साथ घातली आहे. उथप्पानं सोशल मीडियावर कोहलीचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट केलेली आहे. त्याच्या डोळ्यामध्ये अद्यापही कसोटीची आग आहे. कसोटी निवृत्ती मागे घ्यावी आणि हीच ती वेळ असल्याचं उथप्पानं म्हटलंय. लोकभावनेमधून T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतामध्ये संघ न जाऊ देण्याची चूक करू नका अशा शब्दामध्ये बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालनं BCBला घरचा अहेर दिलाय. भारतामध्ये संघ न पाठवल्यास पुढील 10 वर्ष बांगलादेश क्रिकेटला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा तमीमनं दिलाय. भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ हा क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय फील्ड बाहेर सुद्धा तिथल्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आयुष्यामध्ये नव्या गर्लफ्रेंडची एंट्री झाल्याची गोष्ट चर्चेत आहे. आता कथित गर्लफ्रेंड सोबतची सागरी किनाऱ्यावरची खास फ्रेम शेअर करत या क्रिकेटरनं तिच्यावर प्रेम व्यक्त केले. या फोटोसह पृथ्वीनं आपलं खास कॅप्शन सुद्धा दिलेलं आहे आणि आयुष्यभरासाठी दोघे एकत्र येणार असल्याचे संकेत दिले. भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूनं मलेशियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. उपांत्यपूर्व लढतीमध्ये जपानच्या अकाने यामागुचीनं दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे सिंधूला विजय मिळालाय. आणि आता पाहणार आहोत इतर महत्त्वाच्या बातम्या. कोकणामध्ये धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये मोठे बदल झालेले आहेत. हे बदल 12 जानेवारीपासून लागू झालेत. कोकण मार्गावर प्रवाशांचा मोठा ओघ असलेल्या दिवा सावंतवाडी रोड तसंच दिवा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल लागू करण्यात आले. उरण नेरूळ बेलापूर या रेल्वे मार्गावर 2 वर्षात 42 लाख नागरिकांनी प्रवास केलाय. जानेवारी ते डिसेंबर 2025 या दरम्यान या मार्गावर गतवर्षीपेक्षा 12% प्रवाशांची वाढ झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान 19 लाख प्रवाशांनी या रेल्वे मार्गावरून प्रवास केलाय. श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथे संत वामनभाऊ महाराज यांचा सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरले आहे रोहिणी मिसाळ यांनी साकारलेली संत वामनभाऊ महाराज यांची भव्य हुबेहूब आणि भावस्पर्शी रांगोळी. रोहिणी मिसाळ यांनी तब्बल 1000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळामध्ये संत वामनभाऊ महाराज यांची सुंदर ही प्रतिमा रेखाटलेली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादींची भेट घेतलेली आहे. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे सुद्धा उपस्थित होते. RTE अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेची सुरुवात होते. त्यासाठी राज्यातील खासगी शाळांच्या नोंदणीला 9 जानेवारीपासून प्रारंभ झालाय. ही नोंदणी आणि शाळा पडताळणी प्रक्रिया 19 जानेवारीपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी प्रत्येक वर्गात CCTV बसवण्याच्या सक्तीला खासगी शाळांच्या राज्य शिक्षण संस्था महामंडळानं विरोध दर्शवलाय. शासनानं शाळांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महामंडळानं केली आहे. 10वी-12वीच्या परीक्षांदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रावर CCTV बंधनकारक करण्यात आला आहे. शिक्षण विभागानं खासगी शाळा आणि शिकवणीमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह तणाव मुक्तीसाठी पुढाकार घेतलाय. प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारीचं निवारण करणार आहे. नवी मुंबईमधील मालमत्तांच्या दरामध्ये तब्बल 22% वाढ झाली आहे. बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीनं गेलेल्या सर्वेक्षणानुसार ही माहिती स्पष्ट झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू यासारखे महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मालमत्तांच्या दरात वाढ झाली आहे. यंदा 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे आणि ती तारीख रविवारी येते. पण तो रविवारी सादर करणार का याचा तपशील रिजिजू यांनी दिलेला नाही. आर्थिक सर्वेक्षण अहवाल 29 जानेवारीला सादर होण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका यांच्यामधील व्यापार करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे रखडला. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी हा दावा केलेला आहे. मात्र तो दावा भारतानं फेटाळून लावलाय. चित्रपट कांतारा अ लेजंड चॅप्टर 1
आणि चित्रपट तन्वी द ग्रेट यासह 4 भारतीय चित्रपट 2026च्या ऑस्करमधल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीमध्ये स्पर्धेसाठी पात्र ठरले. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसनं घोषित केलेल्या 201 पात्र चित्रपटांच्या यादीमध्ये हे चित्रपट आहेत. अकॅडमीनं 98व्या ऑस्करसाठीच्या रिमाइंडर लिस्ट प्रसिद्ध केली आहे.